नमस्कार, आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट। कायदे मंडळ आणि तो चौथा स्तंभ आहे तो आपला पत्रकार। हे चार स्तंभाशिवाय ही आपली लोकशाही ही पुढे जाऊच शकत नाही पारदर्शकपणे। तर यामध्ये जो पत्रकाराचा जो पत्रकार म्हणून जे काम करत आहेत तो चौथा स्तंभ हा सुद्धा फार महत्त्वाचा आहे। हे चार स्तंभ एकत्र आल्याशिवाय मजबूत लोकशाही जी म्हटली जाते ती पूर्ण होणारच नाही। जर मी पोलीस दलात आलो नसतो तर कदाचित मी दुसरा पर्याय म्हणून मी शिक्षक म्हणून झालो असतो। शिक्षक सुद्धा होण्याची संधी आली होती पण मी शिक्षक झालो नाही। आणि जर शिक्षक झालो नसतो तर मी पत्रकार झालो असतो। मला त्याचा अभिमान आहे। पत्रकाराची फार मोठी भूमिका आहे समाजामध्ये। ज्या गोष्टी समोर येत नाहीत, जनतेसमोर उघडपणे येत नाहीत किंवा जनतेसमोर कुणी उघडपणे बोलायला तयार नाही, अशा गोष्टी पत्रकारच आपल्या समोर आणून ठेवतात। आणि आपण आजही एवढं सोशल मीडिया आपण आपल्या हातात आहे तरी सुद्धा मला सकाळी पेपर वाचल्याशिवाय चैन पडत नाही। हे मला इथं आवर्जून सांगावंसं वाटतं, कारण पेपर वाचल्यानंतरच मला वाटतं की आज मी दिवसाची चांगल्या पद्धतीने सुरुवात झालेली आहे। नाहीतर एक हुरूर लागते की आपण आज पेपर वाचला नाही, आणि जर चुकून माझ्याकडून जर पेपर वाचायचा राहिलाच तर मी तो रात्री येऊन उघडून पाहतो, पण मी पेपर वाचतोच। माझ्या घरी पेपर येतो आणि हे जे पेपर वाचतो आपण, तर हे जे आपल्या समोर आता आपल्या आजूबाजूला बसले हेच पत्रकार त्यामध्ये त्याची मांडणी करत असतात, त्या बातम्या पोहोचवत असतात आपल्याकडे। आपण त्याच्यामुळं
ह्या जगामध्ये आपल्या अवतीभोवती काय चाललेलं आहे याचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. एकेकाळी तुमच्यासारखंच याच ठिकाणी अशाच पद्धतीने बसून आम्ही मोठ्या मोठ्या नेत्यांची लोकांची भाषणं ऐकलेली आहेत. त्यामुळे मी आजही मी इथं बसल्यानंतर मी स्वतःला तुमच्या शोधत आहे. मला बरं वाटलं की एक चांगला ठिकाण पत्रकारांनी ह्या ठिकाणी निवडलेलं आहे. ही जागा सुद्धा छान निवडलेली आहे. त्याबद्दल मला या पत्रकारांचं वाटलं फार बरं वाटलं. आणि मला या ठिकाणी मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आणि आभार व्यक्त यासाठी करतो की मला पत्रकार दिनाच्या निमित्ताने पत्रकार बांधवांनी बोलवलं आणि मला इथे बोलण्याची संधी दिली. तर मित्रांनो, ही एक लक्षात घ्या की आपल्या लोकशाहीचे जे काही 4 स्तंभ आहेत त्यामध्ये पहिला स्तंभ आहे लोकसभा, दुसरा स्तंभ आहे राज्यसभा आणि तिसरा स्तंभ आहे कायदेमंडळ आणि जो चौथा स्तंभ आहे तो आपला पत्रकार. हे 4 स्तंभाशिवाय ही आपली लोकशाही ही पुढे जाऊच शकत नाही पारदर्शकपणे. तर यामध्ये जो पत्रकाराचा जो पत्रकार म्हणून जे काम करत आहेत तो चौथा स्तंभ हा सुद्धा फार महत्त्वाचा आहे. हे 4 स्तंभ एकत्र आल्याशिवाय मजबूत लोकशाही जी म्हटली जाते ती पूर्ण होणारच नाही. जर मी पोलीस दलात आलो नसतो तर कदाचित मी दुसरा पर्याय म्हणून मी शिक्षक म्हणून झालो असतो. शिक्षक सुद्धा होण्याची संधी आली होती पण मी शिक्षक झालो नाही. आणि जर शिक्षक झालो नसतो तर मी पत्रकार झालो असतो. मला त्याचा अभिमान आहे. पत्रकाराची फार मोठी भूमिका आहे समाजामध्ये. ज्या गोष्टी समोर येत नाहीत, जनतेसमोर उघडपणे येत नाहीत किंवा जनतेसमोर कुणी उघडपणे बोलायला तयार नाही अशा गोष्टी पत्रकारच आपल्यासमोर आणून ठेवतात. आणि आपण आजही एवढं सोशल मीडिया आपण आपल्या हातात आहे तरी सुद्धा मला सकाळी पेपर वाचल्याशिवाय चैन पडत नाही. हे मला इथं आवर्जून सांगावंसं वाटतं. कारण पेपर वाचल्यानंतरच मला वाटतं की आज मी दिवसाची चांगल्या पद्धतीने सुरुवात झालेली आहे. नाहीतर एक हुरूर लागते की आपण आज पेपर वाचला नाही. आणि जर चुकून माझ्याकडून जर पेपर वाचायचा राहिलाच तर मी तो रात्री येऊन उघडून पाहतो. पण मी पेपर वाचतोच. माझ्या घरी पेपर येतो आणि हे जे पेपर वाचतो आपण तर हे जे आपल्या समोर आता आपल्या आजूबाजूला बसले हे पत्रकार त्यामध्ये त्यांची मांडणी करत असतात, त्या बातम्या पोहोचवत असतात आपल्याकडे. आपण त्याच्यामुळं ह्या जगामध्ये आपल्या अवतीभोवती काय चाललेलं आहे याचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. एकेकाळी तुमच्यासारखंच याच ठिकाणी अशाच पद्धतीने बसून आम्ही मोठ्या मोठ्या नेत्यांची लोकांची भाषणं ऐकलेली आहेत. त्यामुळे आजही मी इथं बसल्यानंतर मी स्वतःला तुमच्या शोधत आहे. मला बरं वाटलं की एक चांगला ठिकाण पत्रकारांनी ह्या ठिकाणी निवडलेलं आहे. ही जागा सुद्धा छान निवडलेली आहे. त्यामध्ये मला या मुलांचं वाटणं मला बरं वाटलं. आणि हे पत्रकारांनी ह्या मीडियावाले जे पत्रकार आहेत त्याच्यामुळंच आपण इराकसारखं युद्ध घरात बसून पाहिलेलं आहे. आपल्या मुंबई हल्ल्याचा सुद्धा ज्या बातम्या आहेत त्या आपण घरात बसून पाहिलेल्या आहेत. ते केवळ पत्रकारांमुळेच, हे लक्षात घ्या. तर या पत्रकार दिनानिमित्त आद्य पत्रकार माननीय श्री बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पत्रक पहिल्यांदा काढलं आणि त्याद्वारे लोकांना समाजाला सुशिक्षित करण्याचं, ज्ञानी करण्याचं काम सुरू केलं आणि ती परंपरा आजही कायम आहे आणि पत्रकार बंधू आपले पुढे चालू ठेवत आहेत. याबद्दल फार अभिमान वाटतोय. आणि मी या ठिकाणी मला बोलवलं पत्रकार दिनाच्या निमित्ताने 2 शब्द बोलण्याची मला संधी दिली. त्याबद्दल मी सर्व पत्रकार बंधूंचे शतशः आभारी आहे. थँक्यू. उपक्रम राबविण्याचा आजच्या दिवशी तर प्रयत्न करतो, परंतु आम्ही वर्षभर प्रेस क्लबच्या वतीने जनसामान्यांना येणाऱ्या अडचणी, विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी, विविध सामाजिक प्रश्नावर या ठिकाणी आम्ही नेहमी सातत्याने आमच्या लेखणीच्या माध्यमातून आवाज उठवतो. या ठिकाणी या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाला आष्टीचे आपले निवासी नायक तहसीलदार प्रदीपजी पांडुळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचं आमच्या आष्टी तालुका प्रेस क्लबच्या वतीने आणि या शाळेच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो.
प्रेस क्लबच्या माध्यमातून आम्ही विविध सामाजिक कार्यक्रम या दिवशी राबवत असतो. यावर्षी गेल्या 3 वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम ठेवतो. यावर्षी या शाळेवर चिमुकल्यांना त्या ठिकाणी आश्रमशाळा आहे. विविध गावातून, आपल्या तालुक्यातून, बाहेरच्या तालुक्यातून, अनेक वेगवेगळ्या गावातून या ठिकाणी हे मुलं लेकरं या ठिकाणी आलेले असतात. एक दिवस काहीतरी वेगळं फुलाची पाकळी म्हणून आम्ही प्रेस क्लबच्या वतीने या ठिकाणी त्यांना मिष्टान्न भोजन देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आजच्या या त्याचबरोबर आष्टी प्रेस क्लबच्या वतीने आम्ही आरोग्य शिबिर ठेवलेलं होतं. त्यानंतर पासपोर्ट मिळवून देण्यासाठी, सहज सुलभ पासपोर्ट मिळवून देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी कॅम्प घेतला होता. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आम्ही नेहमी राबवत असतो. त्यासाठी आम्हाला प्रशासनाचं आणि इतर सामाजिक राजकीय व्यक्तींचंही सहकार्य नेहमी लाभतं. निश्चित आजचा कार्यक्रम हा आमच्या सर्वांसाठी प्रेरणादायी राहील. याचं कारण असं आहे की या लेकरात येऊन आम्हाला आज दिवस या निमित्ताने घालवण्याचं भाग्य मिळालं. ते आमचं सगळ्या पत्रकारांचं भाग्य आहे. आणि या कार्यक्रमासाठी जे प्रमुख पाहुणे आले त्या सर्वांचं मी प्रास्ताविकाद्वारे सर्वांचं मी आपल्या प्रेस क्लबच्या वतीने आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. प्रमुख अतिथी आष्टीचे पोलीस निरीक्षक आदरणीय सूर्यवंशी साहेब, नायब तहसीलदार साहेब आदरणीय पांडुळे साहेब, गट विकास अधिकारी आनंत्री साहेब, नवीनच पोलीस उपनिरीक्षक आदरणीय यादव साहेब, सूर्यवंशी साहेबांबरोबर आलेला सर्व स्टाफ, या शाळेच्या समितीचे अध्यक्ष भगवान दादा शेनगिरे, या शाळेचे मुख्याध्यापक, त्यांचे सर्व सहकारी शिक्षक, आष्टी तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष, सचिव, कार्याध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी, विद्यार्थी बंधूंनो आणि भगिनींनो, मला या कार्यक्रमाला आज योगायोगाने येता आलं. पत्रकार अंकुश तळेकर आणि मी आष्टीकडे चाललेलो असताना ते म्हणले आमचा कार्यक्रम आहे, थांबा. मला अतिशय आनंद वाटला की मी रोज शाळेत असतो आणि आज आष्टीला मीटिंगला चाललेलो आहे का, तरी पण शाळेतच थांबावं लागलं, याचा जास्त आनंद आहे. आष्टी तालुका प्रेस क्लबने दर्पण दिनाचा कार्यक्रम या चिमुकल्यात ठेवून एक नवीन परंपरा, नवीन पायंडा पाडलेला आहे असं मला वाटतं. एखाद्या सभागृहात किंवा एखाद्या शासकीय विश्रामगृहात पत्रकार दिन साजरा करून फक्त मोठ्या लोकात तो साजरा होतो. या शाळेत ही एकतर निवासी आश्रमशाळा आहे आणि या शाळेत शिकणारी लेकरं ही गोरगरिबांची लेकरं आहे. यांना आज फौजदार माहिती झाले, यांना आज गटविकास अधिकारी माहिती झाले, यांना आज तहसीलदार माहिती झाले. ही जी शिक्षणाची गंगा त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे. यांच्यातून कोणाला तरी आज वाटेल तो लाल दिवा बघून की मी फौजदार होईन, पांडुळे साहेबाकडे बघून कोणाला तरी असं वाटेल की मी तहसीलदार होईन, आनंत्री साहेबाकडे पाहून असं वाटेल की मी गटविकास अधिकारी होईन, आमच्याकडे कोणाकडे बघून त्यांना असं वाटेल कोणी शिक्षक होईल किंवा मी सुद्धा एक पत्रकार होईन. याच्यासाठी शाळेत असे कार्यक्रम आयोजित होणं गरजेचे असते. आणि आष्टी तालुका प्रेस क्लबने दर्पण दिनाचा कार्यक्रमच या ठिकाणी घेऊन या विद्यार्थ्यांना या अधिकारी जवळून बघण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर त्यांना मिष्टान्न भोजनाचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे हे समाजाप्रती आपण काहीतरी देणे लागतो. 1-2 गोष्टी इथं साधर्म्याने होत आहेत. आज मला प्रकर्षाने ते नमूद करू वाटतं. ही जी संस्था आणि शाळा उभी आहे, गेली 16 वर्ष झाले, आदरणीय पांडुळे साहेबांना तर सर्व माहितीच असेल, 16 वर्षापासून अनुदान नसून ही शाळा चालू आहे आणि भगवान दादा शिंदे त्याचं नेतृत्व करतात आणि 16 वर्षापासून सर्व स्टाफ, शिक्षक संघर्ष करीत आहेत. अनुदान नसणे म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्हाला माहितीच असेल पगार नसणे म्हणजे तुमच्या गुरुजींना पगार नसून सुद्धा ही शाळा इतकी सुंदर चाललेली आहे. मी सर्वप्रथम या सर्व गुरुजींचं, मुख्याध्यापकांचं आणि संस्थेचं मनापासून अभिनंदन करतो. एवढ्या संघर्षातून सुद्धा ही शाळा उभी आहे. दुसरी बाजू ही आहे आज की आष्टी तालुका प्रेस क्लबने हा जो इथं कार्यक्रम ठेवलेला आहे, पत्रकार म्हणजे कोणी पगारी अधिकारी नसतात. पत्रकार हे
मानसेवी असतात त्यांना मानधन सुद्धा फक्त मोठ्याच पत्रकारांना म्हणजे मोठ्या वृत्तपत्रांना जे काम करतात त्यांनाच मानधन मिळतं. नाही तर ही पत्रकारिता एक छंद म्हणून जोपासलेली असते आणि ही सगळी मंडळी छंद म्हणून ही पत्रकारिता जोपासीत आहेत. पण त्यांच्या माध्यमातून आष्टी तालुक्यात जे जे सकारात्मक काही घडत आहे, आष्टी तालुक्याच्या प्रगतीसाठी जे जे काही गरजेचं आहे ते या सर्व पत्रकारांच्या माध्यमातून होतंय. हे पत्रकार जसं आष्टी कड्यात आणि धांडऱ्यात काम करतात तसं खेड्यातून सुद्धा काम करतात. आमच्या दौलतगावचे पत्रकार इथं आहेत. म्हणजे आष्टी तालुक्यातली ही जी टीम आहे नवीन पत्रकारांची, यांच्या कामातूनच आष्टी तालुक्याच्या सामाजिक विकासाला, शैक्षणिक विकासाला आणि समाज प्रबोधनाला हातभार लागत आहे. मी सर्व पत्रकार बंधूंना दर्पण दिनानिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाला मला येता आलं आणि मी आल्यानंतर मला या कार्यक्रमाचं मोठाले अधिकारी मंडळी उपस्थित असून सुद्धा तसं त्यांना थोडासा उशीर झाला होता पांडुळे सरला, म्हणून मला अध्यक्षपद स्थान या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. पत्रकार संघाचा आभारी आहे, या शाळेचा आभारी आहे. आणि दादा पांडुळे सरांनी जसं ते गाडगे महाराजाचं वाक्य वाचून दाखवलं तसं मला जी अडचण दिसली थोडीशी, म्हणजे माफ करा, मी घरी असल्यासारख्याचा अनुभव येईल जेवण करताना, किंवा आपल्या घरी जेवते आपण. आपले पण विचार करणारी कोणतरी माणसं आहेत या जगामध्ये आणि आपलेपणाने घालणारी माणसं आहेत. अशी जोपर्यंत माणसं आहेत देणारी, तोपर्यंत हे जग चालणार आहे. आणि हे देणारी पण माणसं समाजात निर्माण होत असतात. म्हणून तर हे जग चांगल्या प्रकारे चाललेलं, एवढंच बोलतो आणि थांबतो.